जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणत्या कंपनीने भारतातील पहिले स्वदेशी मानवरहित हवाई बॉम्बर विमान तयार केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच फ्लाइंग वेज या कंपनीने भारतातील पहिले स्वदेशी मानवरहित हवाई बॉम्बर विमान तयार केलेलं आहे. हे जे विमान आहे हे बेंगलोरमध्ये लॉन्च करण्यात आलं असून याला FWD-200B असं नाव देण्यात आलेलं आहे. या विमानाची काही वैशिष्ट्ये सांगायची झाली तर हे विमान 100 किलो वजनाचे पेलोड वाहून नेऊ शकतं. तसेच या विमानाचा ताशी वेग हा 370 किलोमीटर इतका आहे. टेक ऑफच्या वेळी हे विमान 498 किलो वजन उचलू शकतं आणि जमिनीपासून 200 किलोमीटर उंचीपर्यंत याला नियंत्रित केलं जाऊ शकतं. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय ऊर्जा विश्लेषण एजन्सी एम्बरद्वारे प्रकाशित अहवालानुसार कोणत्या देशाला मागे टाकून भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आता सौर ऊर्जेच्या उत्पादनात जपानला मागे टाकून भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनलेला आहे. मित्रांनो, 2023 मध्ये भारताने एकूण 113 बिलियन युनिट्स इतक्या सौर ऊर्जेची निर्मिती केली, तर जपान या देशाने 110 बिलियन युनिट्सची निर्मिती केलेली आहे. आणि जर आपण स्थापित ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत विचार केल्यास भारत 73 गिगावॅटसह जगात 5व्या क्रमांकावर आहे, तर जपान 83 गिगावॅटसह 3ऱ्या क्रमांकावर आहे. बरं, एक्झाममध्ये आपल्याला असं देखील विचारलं जाऊ शकतं की जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश कोणता? तर चीन हा जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश आहे. चीनने 2023 मध्ये 584 बिलियन युनिट इतक्या सौर ऊर्जेचं उत्पादन केलं आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर US आहे. US मध्ये उत्पादन 228 बिलियन युनिट इतकं आहे. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, यामध्ये 5व्या क्रमांकावर जर्मनी आहे, 6व्यावर ब्राझील, 7व्यावर ऑस्ट्रेलिया, 8वा क्रमांक स्पेननं पटकावला आहे, 9व्या क्रमांकावर इटली आहे, तर 10व्या क्रमांकावर दक्षिण कोरिया हा देश आहे. तसेच इतर महत्त्वाच्या पॉईंटमध्ये हे नोट करून घ्या. एम्बर ही एक युनायटेड किंगडम आधारित ग्लोबल थिंक टँक असून या थिंक टँकने ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यू या नावाने हा अहवाल प्रकाशित केला असून ही याची 5वी आवृत्ती आहे. या अहवालात किती देशांचा समावेश आहे? तर 80 देशांचा यामध्ये अभ्यास करण्यात आला आहे. तसेच 2023 मध्ये जगातील एकूण वीज निर्मितीमध्ये सौर ऊर्जेचे योगदान हे 5.5% इतके होते, तर तेच आपल्या भारतात 2023 मध्ये निर्माण झालेल्या एकूण विजेमध्ये सौर ऊर्जेचे योगदान हे 5.8% इतके होते. बरं मित्रांनो, 2023 या वर्षात जगाने कमी कार्बन स्रोतापासून किती वीज निर्मिती केली आहे? तर जवळजवळ 40% ही वीज निर्मिती कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या स्रोतापासून मिळवण्यात आलेली आहे. एवढे सर्व पॉईंट नोट करून घ्या. आणि आता हा प्रश्न पहा. अलीकडेच केरळमध्ये 5 प्रकरणांची नोंद करण्यात आल्यानंतर चर्चेत आलेल्या वेस्ट नाईल आजाराची सर्वप्रथम कोणत्या देशात नोंद करण्यात आली होती? आपल्याला या प्रश्नामध्ये हा जो वेस्ट नाईल आजार आहे हा सर्वप्रथम कोणत्या देशात आढळला होता असं विचारण्यात आलेलं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच युगांडा या देशामध्ये हा आजार सर्वप्रथम आढळला होता. युगांडा या देशात 1937 मध्ये वेस्ट नाईल जिल्ह्यात या आजाराची नोंद करण्यात आली होती. त्यासाठी या आजाराला वेस्ट नाईल असं नाव देण्यात आलेलं आहे. आता सध्या आपल्या केरळमध्ये कोझिकोड, मलप्पुरम आणि त्रिशूर या जिल्ह्यांमध्ये या आजाराची 5 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. बरं, केरळमध्ये हा आजार सर्वप्रथम कधी आढळला होता? तर 2011 मध्ये या आजाराचा पहिला रुग्ण हा केरळ राज्यामध्ये आढळला होता. वेस्ट नाईल ताप हा वेस्ट नाईल विषाणूने संक्रमित मानवामध्ये होतो आणि याच्या प्रसारासाठी क्युलेक्स प्रजातीचे डास कारणीभूत असतात. इथे क्युलेक्स प्रजातींच्या डासांचा उल्लेख आला आहे, तर यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. क्युलेक्स प्रजातींच्या डासामुळेच हत्ती रोगाचा प्रसार सुद्धा होतो. एक्झाममध्ये यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतो, तर लक्षात ठेवा हत्ती रोगाच्या प्रसारासाठी क्युलेक्स या प्रजातीचा डास कारणीभूत असतो. आता इथे केरळचा उल्लेख आला आहे, तर केरळविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार साक्षरतेचे सर्वाधिक प्रमाण असलेले राज्य हे केरळ आहे. केरळमध्ये एकूण साक्षरता ही 93.91% इतकी होती. याबरोबरच 15 ते 35 वयोगटात 100% साक्षरता गाठणारे केरळ हे पहिलं राज्य आहे. तसेच लिंग गुणोत्तराच्या बाबतीत देखील केरळ हे भारतामधील अव्वल राज्य आहे. केरळमधील लिंग गुणोत्तर किती आहे? तर 1084 इतकं केरळ या राज्याचं लिंग गुणोत्तर आहे. केरळची राजधानी तिरुअनंतपुरम
राज्यपाल आरिफ मोहम्मद खान. तसेच या राज्यामध्ये एकूण 6 नॅशनल पार्क आहेत व ते कोणते, तर एरविकुलम नॅशनल पार्क, पेरियार नॅशनल पार्क, सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क, अन्नामुडी शोला नॅशनल पार्क, मतिकेतन शोला नॅशनल पार्क व पंपाडम शोला नॅशनल पार्क हे केरळ या राज्यामध्ये स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 3, कोणत्या देशाच्या नेतृत्वाखाली युनायटेड नेशनच्या पहिल्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आले? तर मित्रांनो, या युनायटेड नेशनच्या पहिल्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन हे आपल्या भारताच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं व ही जी परिषद आहे ही परिषद 25 ते 26 एप्रिल दरम्यान युएनच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. आता कमेंटमध्ये तुम्हाला हे युएनचं मुख्यालय कोणत्या शहरात स्थित आहे हे सांगायचं आहे. मित्रांनो, या परिषदेत भारताचे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फ्रेमवर्क जागतिक मानक म्हणून लॉन्च करण्यात आला आहे. आता अलीकडे ज्या परिषदा पार पडल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. तर पहा, 26व्या आसियान भारत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक ही भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती. पहिल्या आसियान फ्युचर फोरमचे आयोजन व्हिएतनाम, भारत नायजेरिया संयुक्त व्यापार समितीचे दुसरे सत्र हे अबुजा या शहरामध्ये आयोजित करण्यात आले होते. 46व्या अंटार्क्टिक करार विचार विनिमय बैठकीचं आयोजन हे आपल्या भारतामध्ये करण्यात येणार आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन आस्थानामध्ये करण्यात आलं होतं. 50व्या G7 समिटचं आयोजन इटलीमध्ये होणार आहे. पहिल्या व्यक्तिगत महासागर दशक परिषदेचं आयोजन स्पेनमध्ये करण्यात आलं होतं. 6व्या आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधाबाबतच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे. तर 26व्या जागतिक ऊर्जा काँग्रेसचं आयोजन नेदरलँड या देशामध्ये करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 4, उत्तराखंड राज्यातील जंगलामधील आग विझवण्यासाठी भारतीय हवाई दलाद्वारे कोणते ऑपरेशन राबविण्यात येत आहे? तर आता उत्तराखंडमधील जंगलामध्ये जी आग लागली आहे ती विझवण्यासाठी भारतीय हवाई दलाद्वारे ऑपरेशन बामी बकेट हे ऑपरेशन राबवण्यात येत आहे. या ऑपरेशनचं नाव लक्षात ठेवा. ऑपरेशन बामी बकेट हे उत्तराखंड राज्यामधील जंगलातील आग विझवण्यासाठी राबवण्यात आलं होतं. आणि कोणाद्वारे राबवण्यात आलं होतं? तर भारतीय हवाई दलाद्वारे हे ऑपरेशन राबविण्यात आलेलं आहे. मित्रांनो, उत्तराखंडमधील वाढत्या वणव्याच्या घटना कमी करण्यासाठी आता उत्तराखंड सरकारने पिरूल आणा पैसे मिळवा हे अभियान सुरू केलं आहे. बरं, पिरूल म्हणजे काय? तर पाईन झाडाच्या वाळलेल्या पानाला पिरूल असं म्हणतात व ही जी पाईन झाडाची वाळलेली पानं आहेत ही जंगलामध्ये आग लागण्याचं एक महत्त्वाचं कारण असल्यामुळे उत्तराखंड सरकारने हे पिरूल आणा पैसे मिळवा अभियान सुरू केलेलं आहे. या अभियानामध्ये 1 किलो पिरूलसाठी 50 रुपये देण्यात येणार आहेत. मित्रांनो, भारतीय हवाई दलाद्वारे जे अलीकडेच ऑपरेशन राबवण्यात आले होते ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. तर पहा, 2023 मध्ये भारतीय हवाई दलाने तुर्की आणि सिरिया भूकंपाच्या वेळेस ऑपरेशन दोस्त राबवलं होतं. 2023 मध्ये सुदानमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी, तर 2023 मध्येच इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन अजय राबवण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5, नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या वेल्थिएस्ट सिटीज रिपोर्ट 2024 मध्ये कोणत्या शहराने प्रथम स्थान पटकावलं आहे? तर आता या श्रीमंत शहरांच्या अहवालात न्यूयॉर्क या शहराने प्रथम स्थान पटकावलेलं आहे. याबरोबरच मित्रांनो, प्रथमच आपल्या मुंबई आणि दिल्ली या 2 शहरांनी सुद्धा जगातील टॉप 50 श्रीमंत शहरामध्ये स्थान मिळवलेलं आहे. मुंबई या रँकिंगमध्ये 24व्या क्रमांकावर आहे, तर दिल्लीने यात 37वं स्थान पटकावलेलं आहे. यासह जगातील 10 श्रीमंत शहरांची यादी सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये 2ऱ्या क्रमांकावर बे एरिया आहे, 3ऱ्यावर टोकियो शहर, 4थ्यावर सिंगापूर, 5व्या क्रमांकावर लंडन, 6व्या क्रमांकावर लॉस एंजेलिस, 7व्यावर पॅरिस, 8वा क्रमांक सिडनीने पटकावला आहे, 9वा हाँगकाँग, तर 10व्या क्रमांकावर बीजिंग हे शहर आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलर एनर्जीचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच डॉक्टर मोहम्मद रियान यांची या NISCचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे जे डॉक्टर मोहम्मद रियान आहेत हे अलीगड मुस्लिम विद्यापीठात विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक होते व आता त्यांची नियुक्ती या NISCचे महासंचालक म्हणून करण्यात आली आहे. या NISCची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 2013 मध्ये याची स्थापना करण्यात आली आहे व या NISCचं मुख्यालय हरियाणामधील गुरुग्राम येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 7, नुकत्याच पार पडलेल्या मियामी ग्रँड प्रिक्स स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? तर आता जी मियामी ग्रँड प्रिक्स स्पर्धा पार पडलेली आहे याचं विजेतेपद लँडो नॉरिस यांनी पटकावलेलं आहे.
मित्रांनो, हे जे 24 वर्षीय लँडो नॅरिस आहेत हे कोणत्या देशाचे नागरिक आहेत? तर ते ब्रिटनचे नागरिक असून त्यांचं हे पहिलंच विजेतेपद आहे. बरं, ते कोणत्या संघाचा हिस्सा आहेत? तर मॅक्लारेन या संघाचा ते हिस्सा आहेत. हा जो प्रश्न आहे हा लक्षात ठेवा, एक्झाममध्ये हा प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण ह्या ज्या ग्रँड प्रिक्स स्पर्धा आहेत यावर मॅक्स वर्स्टापेन हेच अधिराज्य गाजवत आहेत. पण आता या स्पर्धेत एका नौक्या खेळाडूने मॅक्स वर्स्टापेन यांना मागे टाकत ही स्पर्धा जिंकली आहे. त्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरते. बरं, याआधी ज्या ग्रँड प्रिक्स स्पर्धा पार पडल्या आहेत या सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये बहरीन ग्रँड प्रिक्स स्पर्धा, सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स स्पर्धा, जपानी ग्रँड प्रिक्स स्पर्धा आणि चिनी ग्रँड प्रिक्स स्पर्धेचं विजेतेपद हे मॅक्स वर्स्टापेन यांनी पटकावलं आहे. तर ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स स्पर्धेचं विजेतेपद कार्लोस सेन्स यांनी पटकावलं होतं. प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच कोणत्या राज्यात स्कूल ऑन व्हील्स हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे? तर आता हा जो स्कूल ऑन व्हील्स उपक्रम आहे हा मणिपूर या राज्यामध्ये सुरू करण्यात आला असून या उपक्रमाचं उद्घाटन मणिपूरच्या राज्यपाल अनुसुया उईके यांनी इम्फाळ येथून केलेलं आहे. मित्रांनो, या उपक्रमाचा उद्देश काय आहे? तर शिबिरांमध्ये राहणाऱ्या मुलांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मणिपूरविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. मणिपूरची स्थापना 1972 मध्ये करण्यात आली असून स्थापनेनुसार हे 19वे राज्य आहे. मित्रांनो, 1972 मध्ये 3 राज्यांची स्थापना करण्यात आली होती. त्यापैकी 19वे मणिपूर आहे, 20वे त्रिपुरा तर 21वे मेघालय राज्य आहे. पर मणिपूरची राजधानी काय आहे? तर इम्फाळ ही मणिपूरची राजधानी आहे आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह हे आहेत. आणि या राज्यामध्ये एकच नॅशनल पार्क आहे व ते कोणतं? तर केबुल लामजाव नॅशनल पार्क हे या राज्यामध्ये स्थित आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक ल्युपस दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक ल्युपस दिवस आहे हा दरवर्षी 10 मे रोजी साजरा केला जातो. बरं, आता हे ल्युपस म्हणजे काय? तर ल्युपस हा एक क्रॉनिक ऑटोइम्यून रोग आहे. यामध्ये काय होतं तर आपली रोगप्रतिकारक शक्ती ही शरीराच्या स्वतःच्याच ऊतीवर हल्ला करते. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. उत्तर प्रदेशमधील फुर्सतगंज रेल्वे स्टेशन हे कोणत्या नवीन नावाने ओळखले जाणार आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.